तुम्हाला माहित आहे का, एकेकाळी भुजंगासूर नावाचा अत्यंत बलवान आणि अहंकारी राक्षस होता. त्याने आपली तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की त्याचा मृत्यू कोणत्याही पुरुषाच्या हातून होणार नाही. या वरदानाचा गैरफायदा घेत भुजंगासुराने लोकांवर अत्याचार सुरू केले. देव, ऋषी आणि सामान्य जनता त्याच्या भीतीने त्रस्त झाली. सर्व देवांनी मिळून देवी पार्वतीकडे विनंती केली की आम्हाला या राक्षसाच्या अत्याचारातून मुक्त करा. तेव्हा पार्वती मातेनं तुळजा रूप धारण केलं, ज्याला नंतर तुळजा भवानी म्हणतात. ती देवी तुळजापूर या ठिकाणी प्रकट झाली. भुजंगासुराने देवीला आव्हान दिलं, पण देवीने अत्यंत पराक्रमी युद्ध केलं. शेवटी देवीने त्याला आपल्या त्रिशूळाने भेदून त्याचा संहार केला. मृत्यूपूर्वी भुजंगासुराने देवीच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा मागितली. देवीने त्याला मोक्ष दिला आणि ज्या ठिकाणी त्याचा वध झाला तिथेच ती तुळजा भवानी देवी म्हणून वसली. आणि असं मानलं जातं की तुळजा भवानी देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती आणि त्यांनी देवीच्या कृपेने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.